मम्मा. हॅलो मम्मा. शनू बेबी, शनू बेबी, माय शनू बेबी, माझं पिल्लू, कसं आहे तू? मम्मा सगळं ठीक आहे ना? मम्मा सगळं ठीकच आहे इकडे. मग कशाला फिरफिर करते? करण आय मिस यू मम्मा. ओ माय बेबी, काय झालं तिकडे सांग ना. मम्मा तुला माहितीये ही राधिका किती चाप्टर आहे. ही मला बँड बाजा घेऊन इकडे घरी घेऊन आली आहे गॅरीच्या. मम्मा आणि तुला माहितीये का राधिका गॅरीला तरच डिवोर्स देणार आहे जर मी ही नाव बदलून 2 मंथ इथे राहिले तर. काय करून राहिली? हो ती मला म्हणली की तू आजपासून गृहिणी म्हणून राहायचंस. आणि कसं वाटतं ते गृहिणी सुभेदार इट्स सो वियर्ड. शनू बेबी, शनू बेबी, तू किती डब्बो आहेस ग. का काय झालं? अगं गृहिणी म्हणजे हाऊस वाईफ. नाव बदलायला नाही सांगत आहे तुला, हाऊस वाईफ बनून राहायला सांगते ती. हो ती हे पण म्हणली की आजपासून तू गृहिणी म्हणजे तू हाऊसवाईफ बनून राहायचं. मम्मा मला नाही राहायचंय ग इकडे. तू प्लीज ये ना आणि मला घेऊन जा. मी नाही येऊ शकत ना. अरे यार मम्मा हे लोक मला खूप त्रास देतील. सिरियसली इथे मॉन्स्टर आणि ऑरेंज अंकल आंटी पण आहेत. हे बघ शनू बेबी, आपल्याला तिचा प्लॅन कळायला हवा की नाही, म्हणून तुला तिथे राहायला हवं. ओ गॉड, आता हिचा काय प्लॅन असेल? तोच तर कळायला हवा. आणि एकदा का तिचा प्लॅन कळला ना की मग तिचे 300 करोड आपले. अगं पण मम्मा. शनू बेबी प्लीज. ओके. अरे वा. आणि तुम्हाला हाय वाट झाला का पिऊन? चला, नवी नवरी शेवटी सुखरूप घरी आली म्हणायची. आणि मुख्य म्हणजे थांबायला तयार झाली. आता झालंय ना सगळं तुझ्या मनासारखं? हो. मला ते इतकं हसायला येत होतं ना. हा नानीजी, मला ना शेण्याची लई गंमत वाटत होती बघा. म्हणजे एकूण काय वहिनी, तुमचं मिशन सक्सेसफुल झालं. हो, पण हे सगळं तुमच्यामुळे बरं का. अगं आम्ही काय केलंय, तूच हिम्मत ठेवून तिला इथे घेऊन आलेस. नुसती हिम्मत ठेवून नाही, चांगलं कान पकडून आणलंय तिला. अहो पण जे आहे ते आहेच ना. तुम्ही सगळेजण होतात म्हणून तर हे शक्य झालंय. चला मी जातो. का? काय म्हणजे काय, तुझं आभार प्रदर्शन सुरू झालं. थँक्यू, सगळं तुमच्यामुळे कंटाळा आहे तुम्हाला ऐकायला. चला. अरे वा. आपण पण निघूया. चला, आभार मानून ही परक काढून टाकते. नाही तसं नाहीये. हे पाप, आता हे जे नाटक मी केलंय त्यात तुम्ही सगळेजण सहभागी झालाय. आता अजून काही दिवस आपल्याला हे सगळं नाटक करायला लागणार. हा ताई, आमची साथ अशीच राहणार तुमच्या बरोबर. आणि राधा, एनिथिंग एनी टाइम फॉर यू, कळलं का? एक फोन करायचा फक्त आम्हाला, सगळी गँग हजर होणार तुझ्यासाठी, कळलंय? आणि माझं बारीक लक्ष असणार आहे बरं का दोघांवर, विशेषतः गुरुवार. आणि नानी, नाना येऊ देत, त्यांना पण कामाला लावतो की नाही बघा. हो, तुमच्या इतकं चांगलं नाही जमणार त्यांना लक्ष ठेवणं वगैरे. पण राधिका, अगं ही 2 महिने राहिली तर? तू 2 महिन्याची तिला मुदत दिलीस ना. तिने जिद्दीनं तसंच ठरवलं आणि ती इथे राहिली तर? अगं गुरु आणि ती इथे कायमचे राहिले तर काय करणार तू? नाही नाही थांबणार ती. मला विश्वास आहे ना तिच्यावर. तोपर्यंत तिला कळेल ना, गृहिणी होणं इतकं सोपं नसतं. I'm so
हॅपी होतो, आपण एकत्र राहू शकतो. आय नो, मला किती बरं वाटतंय बच्चा माहिती. आय लव्ह यू बेबी. आय लव्ह यू टू. काय चाललंय? व्हॉट, आम्हाला आमची पर्सनल स्पेस वगैरे काही नसते का? दार उघडं ठेवून पर्सनल स्पेस काय बोलतेस तू? ही बेडरूम नाहीये तुमची. आणि हे काय घातलेस? हे असले कपडे, हे असे कपडे इथे वापरायचे नाही. काय ग तुझं? हे चालणार नाही, ते चालणार नाही, मग असले कपडे घालायचे नाही, मग कसले कपडे घालायचे मी? सांगते. व्हॉट इज दिस यार? मी नाही ऐकून घेणार हा गॅरी. आता मी पण मिसेस श्रद्धादार आहे. ओके, जाऊ दे ना, आपलं ठरलंय ना बच्चा. तू हे घे, हे नेसायचं. हे काय आहे? साडी. साडी? गॅरी तू काहीतरी बोल ना यार. हे काय आहे राधिका? हे पा, घरामध्ये फक्त तुम्ही दोघच जण राहत असताना तर मी काही बोलले सुद्धा नसते. पण तुम्ही दोघं राहत नाहीत ना. घरात एक लहान मूल आहे, तुमची आई आहे घरामध्ये, बाबा येऊन जाऊन असतात, नातेवाईक आहेत, आसपासचे लोक येत जात असतात. त्यामुळे घरामध्ये ऍप्रोप्रिएट कपड्यांमध्ये वावरायचं दिवसभर. कळलं? ही साडी नेस. गॅरी तू बोल आता काहीतरी. हे राधिका, काय प्रकारे आहे? काय लावलंय? काय खरं तेच बोलतीये. ही लग्न होऊन या घरामध्ये आलीये, त्यामुळे गृहिणी सारखं तिला वागायलाच लागेल. गृहिणी म्हणजे काय ते माहितीये ना तुला? आय नो. हा, गृहिणी म्हणजे हाऊसवाईफ. म्हणजे त्याच ना बायका ज्या दिवसभर घरात बसून असतात आणि त्या काहीच करत नाहीत. त्यांना माहिती नसतं बाहेरच्या जगात काय चाललंय. एकदम ओल्ड फॅशन आणि बोरिंग. एक्झॅक्टली शनाया, करेक्ट कळलं तुला. या अशाच असतात सगळ्या गृहिणी. नवऱ्याच्या जीवावर मजा मारणाऱ्या, त्याच्या पैशांवर जगणाऱ्या. आणि यांच्या कन्सेप्टही तशाच असतात माहिती. अशा बुरसटलेल्या पती परमेश्वर टाइप्स. आय नो. ती बक्स, नानी आणि ती कोण, ती मिशी आंटी ना? एक्झॅक्टली करेक्ट आहे. हे आधी अशीच होती नाही, हे आता नुसतं सुधारल्याचं सोंग बिंग आणते. यू रिमेंबर ती आपल्या ऑफिसच्या पार्टीला कशी आली होती? काहीतरी एक कॉटनची बॅग घेऊन आली होती, यू नो. बॅग नाही, पिशवी. हा पिशवी. काय ग, अजूनही वापरतेस का ती कॉटनची पिशवी? जेव्हा आपण समोरच्याला बोट दाखवतो ना, तेव्हा 4 बोट स्वतःकडे असतात, हे लक्षात ठेव शन्या. ए राधिका, बस ना, तुझं प्रवचन ऐकायची इच्छा नाही आमची. गॅरी व्हॉट्स प्रवचन या? घ्या. तेच ही देते ते गृहिणी म्हणते ना, ते असंच असतं ना. नवऱ्याच्या पैशांवर जगायचं, त्यानं कष्टानं कमवलेल्या या घरावर हक्क दाखवायचा, ते बळकावून घ्यायचं. तुम्हाला माहिती तरी आहे का गृहिणी म्हणजे कोण असते ते? गृह म्हणजे घर, आणि ज्या घरात तुम्ही राहता त्या घराला घरपण देणारी असते ती गृहिणी. जेव्हा नवरा घराच्या बाहेर जातो काम करायला, तेव्हा त्याला माहिती असतं, त्याला विश्वास असतो की आपल्या घरामध्ये आपली बायको आहे, की जी आपल्या आई वडिलांना, मुलाबाळांना, आपल्या घराला, घरातल्या चीज वस्तूंना सांभाळणार आहे. आणि म्हणून तर तो बाहेर जाऊन निवांतपणे काम करू शकतो ना. कारण त्याला हा विश्वास निर्माण करून देते ती गृहिणी. आल्या गेल्याचं पाहणारी, मुलांवरती संस्कार करणारी, आई वडिलांची सेवा करणारी, नवऱ्यावरती प्रेम करणारी असते ती गृहिणी. ती नसेल ना तर घरच राहणार नाही. तुम्ही असं बोलूच कसं शकता की एक गृहिणी फक्त आपल्या नवऱ्याच्या भरवशावरती जगते म्हणून? ठीक आहे, ती जगत असेल ना तर तुम्ही तिच्या भरवशावरती जगत असता, किंबहुना जास्त जगता. सकाळी हातात मिळणाऱ्या गरमागरम चहापासनं ते रात्री ताटात पडणाऱ्या मिठापर्यंत तिने सगळ्या गोष्टी नवऱ्यासाठी केलेल्या असतात. घरासाठी पैसे कमवणं महत्वाचं असतंच, पण त्याही पेक्षा काटकसरीने घर चालवणं जास्त महत्वाचं असतं. आणि हे काम फक्त एक गृहिणीच करू शकते. म्हणून तर तिला लक्ष्मीचा, अन्नपूर्णेचा मान दिला जातो. म्हणून सांगते, गृहिणीचा अपमान करू नका, महागात पडेल.
ए बाद झाला राधिका, हे तुझं योग्य अयोग्य मला सांगू नकोस, मला नीट कळतं. हा ते कळेलच 2 महिन्यात. आणि तुमच्या बच्चाला घर किती सांभाळता येते तेही कळेल. तन्या चल जा, साडी नेस. ए नो नो, मला नाही जमणार साडी वगैरे नेसायला. गॅरी सांग तू तिला. नाही नाही नाही, ठीक आहे ना, दाखव ना तिला साडी नेसून. पण नाही नाही, तिला बघायचंय ना तुला आदर्श गृहिणी बनवून. अगं एवढं काही अवघड नाहीये. दाखव ती साडी नेस आणि तिला दाखव तू कशी आदर्श गृहिणी बनवू शकते ते. दाखव. चल. 2 months only. That's it. 2 months. ओके. झाल्या का तुमच्या खणाखुणा करून? झालं असेल तर आवर लवकर. मी यायच्या आधी साडी नेस, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. डोंट वरी, मस्त पैकी तयार हो. ओके. साडी. आई, काय ग? राधिका मावशी गुरु काकाची बायको आहे का? हो आहे. आहे. मग ती शनाया आंटी कोण आहे त्याची? कसं आहे ना, गुरु काकांनी लग्न केलंय शनाया बरोबर, पण त्याची पहिली बायको राधिका मावशीच आहे. असं कसं? असंच आहे. आणि हे सगळं गुरुमुळे झालं. सगळे पुरुष सारखेच असतात. बायकोचा विचार करायचा नाही, लगेच दुसऱ्या मैत्रिणीकडे निघून जायचं. काय सांगते तू तिला? तिने विचारलं, तिला सांगितलं. अगं पण तिचं वय नाहीये. नेहा आज जातो. आणि 1 मिनिट, नेहा इथेच थांब. काय चाललंय रेवती? अरे तिच्यापासून का लपवायचं काही? अरे पण सांगायचं तरी कशाला? ती लहान आहे अजून. एवढ्या डिटेल मध्ये सांगायची गरज नाहीये. अरे मग कळू दे ना तिला पुरुष कसे असतात ते. अलर्ट राहील ती. अगं काय सांगतेस तू? तुझ्या ह्या अशा सांगण्याने तिच्या मनात आयुष्यभर पुरुष जातीबद्दल गैरसमज निर्माण होती. ही काय बोलतोयस? रेवती, मला मान्य आहे आई वडिलांनी काही गोष्टी सांगायच्या असतात मुलांना, पण हे अशा नाही. त्याच्यामुळे त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतील. जरा चाइल्ड सायकोलॉजीची पुस्तकं वाचा. नेहा चल तू. 1 मिनिट. आता तू शिकवणार मला माझ्या मुलीला मी कसं सांभाळायचं ते? तुझी मुलगी म्हणजे माझी कोणीच नाहीये का ती? हो, माझी मुलगी. इतकी वर्ष एकटीने सांभाळलंय मी तिला. अगं म्हणून तू काही सांगशील का तिला? तू मध्ये पडायचं नाहीस. ठीक आहे. बाबा, तुझी आई काय सांगते ना ते ऐक बरं. हा, गुप्ते भाऊ, नेहाचा अभ्यास झालाय का हो हिस्ट्रीचा? आईलाच विचारू. रेवती, ते अथर्वाला नेहाची हिस्ट्रीची बुक हवी होती ना, मगाशी विसरून गेले होते. हिस्ट्री. नेहा, खरंच झालाय ना अभ्यास? हा, येते. नक्कीच काहीतरी बिनसलंय यांचं. नाही आता नको, उद्याच विचार. छान दिसत आहेस. इज इट? थँक्स. तुला मराठी बोलता येत नाही का? नागपूरची भाषा नाही येत? विदर्भाची भाषा येत नाही का? चाल ना, मग मी शिकवते. चाल ना. नंतर शिकवा ना प्लीज. हे
एकदम इतकी अनकम्फर्टेबल झाली ना साडीमध्ये. आय डोंट लाईक साडी, मला नाही आवडत हे. असं बोलून कसं चालेल बा? हा? हे संस्कार आहेत आपले. असू दे, हळूहळू सवय होऊन जाईल. बरं चल, माझ्यासाठी चहा मांड जरा. मला चहा हवाय. मांड चल. कोण? चहा बनव, मला चहा हवाय. मी हो ना मग. का बरं घरातल्या माणसांना का हवं असते, का नको असते, हे गृहिणीच पाहत असते का नाही? प्लीज 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 जस्ट स्टॉप. प्लीज तो गृहिणी वर्ड म्हणू नका प्लीज. माझं ना आता डोकं फुटेल. एकतर मला सकाळपासून भूक लागली, मी काही नाही खाल्लंय. आय एम व्हेरी हंग्री. मी नाही बनवणार चहा वगैरे. प्लीज. असं बोलतेत का? सासूला अशी उत्तरं देतेत का तुमच्यामध्ये? गुरु, ए गुरु, इथे ये बरं. गुरु, पाय पाय बरं, पाय बरं. कशी उत्तरं देत आहे? मालकी नाही जरासा चहा प्यावंसं वाटला. मी म्हटलं जर माझ्यासाठी चहा बनवून आण बा, तर लगेच म्हणे मी नाही बनवणार. अशी उत्तरं देत असतेत का सासूला? अगं शनाया, बनवू ना चहा, बनव ना, काय प्रॉब्लेम आहे? पण गॅरी मला जेन्युइनली चहा करता येत नाही, तुला माहितीये. बाल बाल असं उत्तर देते पा बरं. अगं आई, तिला खरंच नसेल येत ना चहा करता. हा पा, त्या पोटीला प्रेम करता येते, चहा करता येत नाही. लग्न करता येते, चहा करता येत नाही. तुला काही शिकवलं नाही का ग तुझ्या आईनं? हा, काही शिकवलं नाही. जाऊ दे ना बा, जाऊ दे ना. आता का माझं मलाच करावं लागते. मी बनवेन माझ्यासाठी चहा. राहू दे. आई आई असं नाही. हे पहा बरं गुरु, मी सगळी तडजोड करत, पण घरातल्या बाकीच्या आईचं का? बाकीच्यांचं म्हणजे? की आपल्या सासूला अशी उत्तरं देत आहे, सासूसाठी चहा बनवत नाही. हे जर राधिकाला कळलं तर तुमच्यावर केवढं मोठं संकट येईल सांगा बरं. हा, आणि मग मला बोलायचं नाही बरं. आई तू माझ्यासाठी काहीच करत नाही, तुम्ही कडत घेत नाही ना, असं तसं. मी तो पोरगा आहे पण तू माझ्या बाजूनी बोलत नाही. सांग बरं गुरु, तिनं जर तुला साथ दिली नाही तर राधिका तुझ्यासोबत घटस्फोट कसा घेईल बरं? यार, हे 2 महिने कसे संपणार आहेत ना देव जाणे. देव नाही, शण्यात जाणे. शनाया, मी काय म्हणतो, तू कर ना चहा, प्रयत्न तरी करून बघ ना. प्लीज प्लीज प्रयत्न कर. ओके ओके, मी ट्राय करते. मी करते चहा. हा हा, चहा करते नाही, मग चहा मांडते. मांडते मांडते. हा चल, चहा मांडू आपण. चहा हे घे, मी जरा हेल्प करतो तुला. खाऊन दिले गुरु. आई तिचं तिल काढ. चल चल, आहे मी. गॅरी, मी तुला सांगते हे सगळं आता बोल. मला माहितीये त्या हे सगळं मुद्दाम करतात. ओके, आणि मी नाही ऐकून घेणार. मी तुला वॉर्न करते. शनाया, मलाही माहितीये ना, मलाही कळतं ना ते मुद्दाम करतायत. हे बघ, हे लोक येणार आणि सारखा आपल्याला त्रास देणार. पण प्रश्न 2 महिन्यांचा आहे ना बच्चा. ही आपल्या प्रेमाची परीक्षा आहे. हा, आणि तू अजिबात घाबरू नकोस. आपण पेशन्स ठेवूया. आणि तू एकटी कुठेस? मी आहे ना तुझ्या मदतीला. मी प्रत्येक वेळेला तुला मदत करेन. डोंट वरी. मग चहा कर ना. हा, अरे म्हणजे तुला माहितीये मी खूप बकवास चहा करते. असा चहा द्यायचा का तुला ऑरेंज आंटीला? तसं नाही शनाया, मला तरी कुठे येतो ग चहा? प्लीज गॅरी, प्लीज. आय रिली लव्ह यू. पण मला आज हेल्प कर ना प्लीज. बरोबर, ठीक आहे, मी करतो चहा. हा, सो स्वीट. आय लव्ह यू. मी पटकन मम्माला फोन करते. मी तिला खूप मिस करते. चहा चहा. केड्या, केड्या, बर्गर रेडी झाला का? आलो आलो. काय आहे हो? हे घे, झाला. पण थांबा, आत्ताच खाऊ नका. का म्हणजे काय, सकाळपासून चरताय तुम्ही? केड्या नाही म्हणजे बघा ना, सकाळी ते सगळं पार्सल मागवलं होतं शनासाठी, ते तुम्हीच खाल्लं. त्याच्यानंतर तुम्ही मला ऑमलेट करून मागितलं. त्याच्यानंतर ज्यूस प्यायलात, मग कॉफी प्यायलात, आता बर्गर खाताय. अहो, अजीर्ण होईल तुम्हाला. अरे पण मी अपसेट असले की मला खूप भूक लागते रे. आणि पोट अपसेट त्याचं काय? केड्या, अहो म्हणजे बघा ना, एकदम आईवर गेली आहे मुलगी. मुलीवर गेली आहे आई. अहो म्हणजे बघा ना, तुमच्यासारखी शनाया पण असते. तिची अपसेट झाली की तिला भूक लागते ना. फोन. चला, बर्गर वाचलं. आता काय झालं शरू बेबी? मम्मा, अगं हे गुड फॉर नथिंग आणि ऑरेंजेस. हा मम्मा,
काही नाही, ते गुड फॉर नथिंग आणि गॅरीची मम्मा मला दोघी मिळून खूप त्रास देत आहेत ग. मीन्स मला चहा बनवायला सांगितला आणि यू नो मला येत नाही चहा करता. बट डोंट वरी, गॅरी इतका गुड बॉय आहे, तो मला सगळी मदत करतोय, तो करतोय चहा. गॅरी हेल्प करतोय ते काय उपकार करत नाहीये. असं का ग बोलतेस? आय रिअली लव्ह हिम. ओके 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 शानू बेबी, त्याचं जास्त कौतुक करू नको आणि जास्त रिॲक्ट होऊ नको. ती राधिका काय करते ते सांग मला आधी. एकदम ॲरोगंट वागते ग माझ्याशी. आणि तुला माहितीये, तिने मला साडी नेसायला सांगितली कंपल्सरी. मम्मा लिसन ना. काय चाललंय?